अध्याय 5 मासिक श्राद्धानंतर यमपुऱ्यापर्यंतचा प्रवास। भगवंत पुढे सांगतात, 6व्या महिन्यानंतर प्रेत भावापद नगरात जाते। तिथे वैतरणी नावाची मोठी नदी आहे। तिची रुंदी 100 योजना एवढी आहे। तिच्यात रक्ताचा चिखल असतो। जर वैतरण्यादी दाने केले असतील तर तिथे नौका मिळते, नाही तर नदी पार करणे खूपच कठीण असते। ते दाणे कोणते आहेत व त्यासाठी ब्राह्मण असावा याची लक्षणे देवांनी दिली आहेत। असं 6 महिन्यानंतर त्या मृत्यू पावलेल्या माणसाला वैतरणी नदी ओलांडून पलीकडे स्वर्गात जावं लागतं। यासाठी ती नदी पार करण्यासाठी काय पुण्य लागते किंवा कसा मार्ग निवडावा लागतो आयुष्यामध्ये जिवंत असताना ते सांगितलं आहे। वैतरणी ओलांडून प्रेत भावापद नगरात प्रवेश करते। तिथे भोजन करून तो प्राणी नाना क्रंदपूर या परिसरात जातो। तिथल्या लोकांचे होत असलेले शोषण पाहून तो दुःखी होतो। पण जर जिवंतपणे काही दानधर्म केला असेल तर वाटेत काही सुखदायक मिळते। तिथे जेवण करून ती सुतप्त गावात प्रवेश करतो। तिथे तो 10व्या मासिक श्राद्धाचे जेवण करून पुढे चालू लागतो व 11व्या महिन्यात रौद्रपुरात जाऊन पोचतो। पुढे रौद्रपुरात जेवण करून तो 12व्या महिन्यात पयोवर्ष नामक परिसरात जातो। तिथे मेघातून अपार जलवर्षाव होत असताना खूप जास्त थंडी पडलेली असते। कपडे दानाचे भाग्यपदरी मिळणार असेल तर तो प्रवास चांगला होतो। पुढे तो प्रवास करत जो जीव शीताढ्य नावाच्या भागात जातो। जीवनात कधीही जर दान केले नसेल तर हा सर्व प्रवास अतिशय वेदनादायी होतो। त्या ठिकाणी महिन्याच्या श्राद्धापोटी मिळणारे जेवण करून तो पुढे निघतो आणि बहुभीतीपूर भागात पोहोचतो। हा भाग पूर्वीप्रमाणे महाभयानक असतो। त्या भागाचा अधिपती चित्रगुप्त असून तिथे इतर प्रकारचे नरक आहेत। जो मनुष्य प्राणी जिवंतपणे देवाची भक्ती करतात तो या भागात न थांबता पुढे जातात आणि 12 महिन्याच्या प्रवासानंतर यमराजाच्या संयमनी नावाच्या धर्मराजपुरात प्रवेश करतात। म्हणून कायम मानवाने शिव आणि विष्णू यांच्या भक्तीत दक्ष राहावे, म्हणजे सर्व काही चांगले होते। अध्याय 5 आपल्यासमोर सादर करत आहे श्रोते हो, व तसेच वारकरी संप्रदाय साधू संत या सर्वांनी हा अध्याय ध्यानपूर्वक ऐकावा। श्री सद्गुरु संत कैकाडेश्वर महाराज की जय। पांडुरंगाय नमः। ओम श्री गणेशाय नमः। पुन्हा म्हणे लक्ष्मीपती ऐक गरुडा श्राद्ध पद्धती। आणि लक्ष्मीपती नारायण पुन्हा गरुडाला काय म्हणू लागतात, काय सांगू लागतात? 6 मासांचे होता समाप्ती भवाद पुरा प्रती जाये। 6 महिन्यानंतर भवादपूर असं गाव लागेल। त्या गावामध्ये तो त्या मेलेल्या माणसाचा आत्मा प्रवेश करतो। तेथे आपदा निवार, त्या ठिकाणी भयंकर त्रास असतो। वैतरणी नदी महाधुरंधर, वैतरणी नावाची नदी आहे, फार मोठी आहे। उयशोनित कर्दम सार, तिचा विस्तार 100 योजने, 100 योजने एवढी रुंद आहे। इतका मोठा त्याचा विस्तार आहे। आणि त्यामध्ये काय असतं? शेण रक्त सडलेलं अशा अनेक घाण गोष्टी त्या नदीमध्ये असतात। नाना जंतू समाकिरण, नाना प्रकारचे जंतू असतात शरीराला त्रास देणारे।
लोह चंचूचे पक्षी गण. आणि पक्षी कसे असतात? लोखंडाचे असतात, पण ते लाल भडक असतात विस्तवासारखे, आणि ते येऊन टोचा मारून जातात, राहून राहून त्रास देत राहतात. तटी तिच्या विराजमान, आणि तिच्या त्या नदीच्या किनारे वाळू संपूर्ण तप्तजीची. आणि त्या नदीमध्ये जसा काय पेटलेला लाकडाचा इंगळा असतो, विस्तव असतो, त्याप्रमाणे ती वाळू लाल गुंजार झालेली असते. अपार फेणे डबडबित भयानका पार दिसत. त्या नदीकडं, त्या उकळणाऱ्या पाण्याकडं, त्या नरकाकडं पाहू वाटत नाही माणसाला. वृक्ष छाया विवर्जित सहस्रशा कैवर्त तेथे असती. आणि वृक्षछाया असून सुद्धा त्या ठिकाणी वृक्षछाया माणसाला मिळत नाही, त्या आत्म्याला मिळत नाही. ते प्रेता पुढे येऊनी नाना प्रकारच्या बोलती वाणी. आणि ते वृक्षसुद्धा त्या ठिकाणी नाना प्रकारच्या वाईट गोष्टी त्या माणसाला बोलतात. तू गोदान स्वस्तानी अथवा न्यास्तानी करविले. अरे तू स्वतःहून सुद्धा गाय दान दिली नाहीस का? तिचं लहानसं वासरू दान दिलं नाहीस, तुझ्या हाताने ते केलं नाहीस, आणि दुसऱ्यालाही ते करू लावलं, करण्यासाठी प्रवृत्त केलं नाहीस. असल्या या नौकेयात बैसोनी चलावे त्वरित. आणि तशा नौकेमध्ये बसून बाबा लवकर चल. केले नसल्या या नद्यात माडोडांत बुडून जाये. ह्या नावेत बसल्यानंतर, कोणत्या? जे वैतरणा नदी पार करून जी स्वर्गामध्ये नाव जाते, त्या नावेत बसल्यानंतर माणसाच्या पदरी जर गायीचं दान पुण्य असेल तरच ती नाव पलीकडच्या तीरावर जाते, नाहीतर मध्येच त्या माणसाला डुबवते. आयशे कैवर्त भाषण करीती यास्तव वैतरणी धेनू विप्राप्रती. म्हणून सांगितलंय, एकतर ते सर्व वाईट गोष्टी बोलतात, आणि वैतरणी धेनू विप्राप्रती विधीपूर्वक पाचभूताप्रती पात्राची गणती ऐक किंचिता. पात्र एक विद्वान ब्राह्मण अथवा करे जो तपाचरण. या सर्व पात्रात उत्तम जाण नाही शूद्रान भक्षिले तेने. आणि ह्या पात्रामध्ये असे काही भगवंताने निर्माण केलेले ब्राह्मण आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला गोधन दान करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे बाबा पलीकडे जाण्यासाठी तुला सुख लाभेल. पात्र एक विद्वान ब्राह्मण अथवा करी जो तपाचरण. या सर्व पात्रात उत्तम जाण नाय शूद्रान्न भक्षिले जेने. ज्या माणसाने शूद्रान्न खाल्लं नाही, त्या माणसाला गायदान करतात ते. सोमपाना समान ब्राह्मणाचे अन्न. ज्याप्रमाणे अमृता समान ते अन्न असतं. अमृतोपम क्षत्रियाचे जाण सुशील वैश्याचे हवीरन्न. आणि शूद्रान्न अन्न समान. ब्राह्मणांना जरी न मिळे तरी क्षत्रिय वैश्यांचे चांगले. शूद्रांचे अन्न शुष्क भले पक्व बोलिले उचिष्ट निंद्य. आणि हा जो समाज आहे ह्यांचं अन्न खाल्लं नाही पाहिजे, पण माणसं खातात. ऐसे शास्त्र वेत्ते बोलते. असं कोण बोलते? शास्त्र बोलते, शास्त्र लिहिणारे बोलतात. जे विप्र क्षुद्रान्न भक्षिती कर्म करिता त्यांची पापी जाती. बघा, अन्न कोणतंही असो दान केलं पाहिजे, आणि मग कुणीही असो तो पापातून मुक्त होतो. नाही निष्कृती पक्वान्न भक्षिल्या उपाधिस्तव शूद्रान्न ब्राह्मणास दे आपण. देता घेत दोघे जण नरक दारुण भोगती. आणि ब्राह्मणाला वाईट वृत्तीने दान धर्म करणारा आणि ब्राह्मण घेणारा असेल तर दोघांनाही नरकप्राप्ती घडते.
म्हणून त्या ब्राह्मणांना ठरवत असतं की आपण कुठं पूजा करण्यासाठी गेलं पाहिजे, म्हणजे आपलाही उद्धार होईल आणि ह्याचाही उद्धार होईल. कोणत्याही समाजापुढं बसून उद्धार होत नाही. आ क्षुद्रान्न ब्राह्मणास्तव पचन करे द्विजाधम मानव अनुमोदन देता भक्षिता ते सर्व नरक बहुत भोगिती. म्हणून ब्राह्मणांसुद्धा समाज पाहून आपलं काम करावं, नाही तर नरकात जाण्याची वेळ येते. तस्मात सर्व शूद्र जनी अमान द्यावे ब्राह्मणा लागुनी. ब्राह्मणाला काय करावं? सुखान्न द्यावं, म्हणजे पाप लागत नाही. महायज्ञाचे फळ इतकेनी पावे निदानी खगेश्वर. आणि तुम्ही सुखान्न जर ब्राह्मणाला दिलं तर कुठलाही समाज असू द्या, तर त्याचं फळ त्या समाजालाही मिळतं आणि त्या ब्राह्मणालाही मिळतं, म्हणजे त्या माणसालाही मिळतं, त्या ब्राह्मणालाही मिळतं. सन्निकृष्ट विद्वान ब्राह्मण त्याचे न करावे अतिक्रमण. ज्वलित अग्नी टाकून न की जे हवन भस्म माझी. आणि ब्राह्मणाबरोबर ब्राह्मणाला काय दान द्यावं काय न द्यावं हे आपल्याला बी समजलं पाहिजे. किंवा ब्राह्मणाचे कोणी अतिक्रमण करून जमीन घर नाही घ्यावावं, न त्यामुळे काय होतं, जळजळणाऱ्या त्या विस्तवातून चालावं लागतं आणि त्यामध्ये माणसं भस्म होतात. न की जे ब्राह्मण अतिक्रमण आचार दूषित विप्र परम. आचारेच नाही उत्तम अलंकृत परम तपोविद्येने. नुसत्या तपोविद्येने म्हणजे तपानं नुसतं हे प्राप्त होत नाही, ह्यांना दान धर्मच करावा लागते. केवळ विद्या केवळ तप केवळ ज्ञान आणि केवळ तप एकेच नाही पात्र रूप. दोन्ही असते ते स्वरूप ब्रह्मरूप पात्रतेची. आणि हे ज्ञान हे कसं असतंय? तप आणि ज्ञान हे असतानाच परमेश्वराचं एक स्वरूप आहे आणि ते पापाचा नाश करतं. महामंत्र मात्र अध्ययन तो पवित्राचार संपन्न. नाही पवित्र चतुर्वेदी ब्राह्मण सर्व भक्षण सर्व विकीजो. आणि जो ब्राह्मण भगवंतानं सांगितलेल्या गोष्टी पाळत नाही तो सर्व विकून मोकळा होतो. पात्र लक्षणहीन जरी तरी पात्र पंक्तीत वास करी. जिथं जेवायचं नाही तिथं जेवतो कुठंही. मग त्याला ते चालत नसताना जर केलं त्यानं तर त्याचं प्रायश्चित्त त्यालाही भोगावं लागतं. तरी पात्र पंक्तीत वास करे पंक्ती पावन योगे पात्र सरे. पावत श्रुती उरगारे न निश्रये. ब्राह्मणाशी दोन नेत्र श्रुती स्मृत्याने विचित्र. म्हणजे जे आहेत डोळे ते नव्हे. दोन डोळे कोणते आहेत? एक श्रुती आणि एक स्मृती, म्हणजे बुद्धी आणि एक विचार. एक नसल्या काना नर अंध निर्धार दोन्ही नसता. बघा की एखाद्या शब्दाला काना मात्रा पाहिजे, तो नसेल त्याचा अर्थ वेगळा होते. तसं ज्ञानी जो क्रियारहित, ज्ञानी आहे पण क्रियारहित आहे, म्हणजे परमेश्वराविषयी काही करत नाही, तो पशु समान निश्चित. त्याच्यामध्ये आणि जनावरांमध्ये आणि पशुपक्षामध्ये काही अंतर नसतात. अज्ञानाने आणि क्रिया करीत, आणि अज्ञान होऊन जे क्रिया करतात तो अंधवत जाणीजे. म्हणजे ज्ञानी असून कळत असून काय कळत नाही असं जे रूप घेतात आणि वागतात ते आंधळे होतात. पंक्ती मरुधनी जैसे ब्राह्मण तैशा पंक्ती सर्व म्हणून. यास्त उत्तम ब्राह्मण पाहून आद्यस्थान तयाशी द्यावे. सद्बुद्धी असणारे, सत्मार्ग करणारे, भक्तिमार्ग करणारे, परमेश्वराला आपलं म्हणणारे आणि जगाला चांगलं शिकवणारे ब्राह्मण त्या ठिकाणी असावे लागतात. सर्व म्हणून यास्तव उत्तम ब्राह्मण पाहुण आद्यस्थान तयाशी द्यावे. आणि
आपल्या घरी जर ब्राह्मण आला तर त्याची पूजा केली, हातपाय धुतले पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे आणि त्यांना व्यवस्थित बोललं पाहिजे आणि आपलं काम करून व्यवस्थित घेतलं पाहिजे. वैतरण्याधिकची दाने अस्ति प्रेतोपकारा कारणे. आणि गाई दान द्यायची किंवा तिथं वासरू दान द्यायचं. हे कशासाठी? तर ही वैतरणा नदी ओलांडून पलीकडं स्वर्गात जाण्यासाठी. वैतरण्याधिकची दाने अस्ति प्रेतोपकारा कारणे. उत्तम ब्राह्मण महायत्ने पाहोनी नेमाने पै द्यावे. ब्राह्मण कसा बुद्धिवान पाहिजे, चतुर पाहिजे आणि समाजामध्ये वागणारा व्यवस्थित पाहिजे आणि जे काय शास्त्रात नियम दिले त्याप्रमाणे वागणारा पाहिजे. म्हणजे समोरच्या चांगल्या माणसाचं का होईना पण कार्यही चांगलं होतं. पुढे प्रेत बवा पदपुरी भोजन करोनी दुःख नगरी पावनी भोजनांतरी नाना क्रंदपुरी प्रेत जाये. नंतर पुढं भवानपूर असं एक गाव आहे, त्या ठिकाणी ते प्रेत जात असतं. नाना क्रंदगण पाहुणे आपणे रळे दीर्घस्वराने जी दाने केली स्वहस्ताने ती महामार्गाने सुख देती. आणि आपण आपल्या हाताने जे दानधर्म करतो तो दानधर्म पुरता नसतो, थोडासाच असतो. त्यामुळं तो दानधर्म आपल्याला ती नदी पार करून जाण्यासाठी अपुरा पडतो. दुष्ट प्रारब्ध योगे करुण. प्रारब्ध सुद्धा पाठीमागचं चांगलं पाहिजे, घाण नसावं. दाने विमुख जे नर जाण. जे दान धर्मच करीत नाही असे मूर्ख नर ते स्थावराहुनी शोच्यमान वैन ते या सदनस्ताहे. धनवंताने अदातार दरिद्राने अतपस्वी नर. चांडाल दोघे समग्र भाषा व्यवहार करू नये. धनवंत आहेत पण त्याची वागणूक बरोबर नाही, त्याचं मन चांगलं नाही. दरिद्र आहे, तपस्वी आहे पण मन चांगलं नाही. चांडाल आहे तर सगळ्या गोष्टीला तो वागायला वाईट आहे. अशा माणसाचे व्यवहारसुद्धा करू नये, नाहीतर तो पापात पडतो आणि शेवटी नरकात जातो. ते मासिक जेवणी म्हणजे महिन्याला जेवत असल्यानंतर सुतप्त नगरी तृप्त होणे जाये तेथे अवयव दहनी. आणि प्रत्येक महिन्याला जेवण घालावं लागतं एक गेलेल्या माणसाला. तर त्यामुळे काय होतं, तो पुढच्या स्टेपला जातो, म्हणजे एक एक टप्पा चढत जातो स्वर्गापर्यंत. ते उपान वस्त्रछत्र गृह आराम सुरालय विचित्र. वृक्ष पाणी विता नादी प्रकार केले असता नर सुख पावे. आणि त्या ठिकाणी स्नान संध्या करून परमेश्वराचं स्मरण करून भजन कीर्तन करून करणाऱ्याला पुढं सुख निर्माण होतं. एकादश मासी रौद्रपुर जेऊन तेथे पयोवर्ष नगर पावे तेथे मेघा निवार कोपे अपार वर्षती. आणि एकादशव्या म्हणजे 10व्या महिन्यामध्ये रौद्रपुरामध्ये प्रवेश होतो आणि त्या ठिकाणी हत्तेच्या सोडण्यासारखा पाऊस पडतो आणि त्या प्रेत आत्म्याला त्रास होतो. उर्णा वस्त्रदाने करुण ती पीडा होय निवारण पुढे सीताड्यपुरी जाण द्वादश मासान जातसे. आणि नंतर तिथं कमीत कमी 2 महिने काढावे लागतात. ते शीते पीडा पावत कंपायमान रुदन करीत. इतका त्रास आहे त्या आत्मरूपी त्या प्रेताला की बोलायचं काम नाही. त्याचं वर्णनही या ठिकाणी करू वाटत नाही. आपले बांधव आठवित. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला आपल्या पूर्वी मृत्यू पावलेले सगळे माणसं दिसतात. कारण काही माणसा उद्धार होतो या ठिकाणी आपण केलेल्या पुण्यामुळं, तर काही माणसांचा उद्धार होत नाही. तसे माणसं त्याला तिथं दिसू लागतात आणि त्याला आठवण होते कुणाचे, आजा पजांचे, आई बापांचे,
भाऊ बहिणीचे असे जे गेले त्या जगातून त्यांची त्याला तिथं आठवण होते. आणि नंतर काय होतं, कापसाचा अंगरखा करुणी आदान दिदल्या शीत निवारणी सुख पावतो मी स्वस्तानी सुवस्त्रे आणुनी दिली असता. जो दान धर्म करायचा आहे तो आपल्या हाताने करायचा आणि कसा निर्मळ मनानं करायचा, तर त्या ठिकाणी सुख प्राप्त होतं आणि स्वतःला हे वस्त्र मिळतं. मी माझ्या अभिमान दोषे, आणि अभिमानाने ही गोष्ट नाही करावी. अथवा पाप दूषण मिसे, कोणी आपल्याला नावं ठेवील असं नाही वागावं. किंवा देशकाला दिवसे अश्रद्धा दोष केल्याही न फळते. आणि माणूस म्हटलं ना, मी हे केलं माझ्या बापासाठी, ते केलं माझ्या बापासाठी, मी माझ्या आईसाठी काय केलं ते भरपूर केलं, दान धर्म केला आणि माणसं भरपूर जीव घातली, पण माणसं जेवण जाताना नाव ठेवून गेली, म्हणजे त्या दान धर्माचा काय उपयोग आहे. किंवा संकटी पडता जाण केली असता ही आपण, आणि आपण जिवंत असताना संकटामध्ये आहे त्या टायमाला आपण काय केलं पाहिजे. अश्रद्धेने न फळते माते. तुम्ही कोणताही दान धर्म केला, कुठल्याही तीर्थाला गेला आणि तुमच्यामुळे श्रद्धा नाही, तुमच्यामुळे लोकांची निंदा आहे, तर त्याचा पुण्य तुम्हाला आम्हाला लाभत नाही. केले असते शास्त्रोक्त म्हणून सांगितले. यास्तव दान श्रद्धा युक्त, चांगल्या मनानं सुंदर मनानं केले असता शास्त्रोक्त, म्हणजे शास्त्राच्या नियमाप्रमाणे दान धर्म करायला पाहिजे. ते होते परोपकार भूत, आणि तो खरा परोपकार होतो म्हणजे आपल्या ठिकाणी पुण्य निर्माण होतं. दुःख बहुत होता येथे, आणि सर्व करत असताना माणसाला दुःख होतं का, मग आता मी कोणासाठी करायचं, हे काय जरूर आहे करायची, आणि करतात मग ते पूर्ण होत नाही. ऐशी प्रेत चिंता तुर मग पाही दिशा समग्र, आणि अशा टेन्शनमध्ये चिंतेमध्ये एकाचा आत्मारूपी प्रेत बसून हा विचार करीत होता. परिशिताचा परिहार न दिसे समोर कोठेही, कडाडून भूक लागली पण साधा भाताचा कण सुद्धा कुठे त्याच्या नजरेसमोर येत नाही. यास्तव प्रेतो देशे दान बांधवी करावे आपण, देह देहोपयोगी संपूर्ण पदार्थ पाहोन तेची द्यावे. म्हणून या ठिकाणी जिवंत असणाऱ्या माणसाने त्या आपल्या मेलेल्या माणसासाठी काय नाही काय दान धर्म रोज केला पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी त्या गेलेल्या माणसाला त्रास होत नाही. मग ते सुखे जेवणी बहु भीती पुरा जाये प्राणी. आणि नंतर भूभीतई पुरा असं एक मोठं शहर लागतं, आणि त्या ठिकाणी माणसाला काय त्रास आणि काय त्रास कमी होतो हे सांगितलेलं आहे. अनवर्थ नाम त्या लागुणी बहुभीती धरुणी कापे प्रेत. आणि त्या गावाचा तो प्रकार बघून ते प्रेतरूपी आत्मा थरथर कापत असतो. ते चित्रगुप्ताचे नगर, आणि ते चित्रगुप्ताचं नगर आहे, म्हणजे यमधर्माच्या भावाचं गाव आहे. त्या गावाचं नाव तेथे नाना नरक घोर, आणि त्या गावामध्ये नाना तऱ्हेचे नरक आहेत. कर्म करती धन्य देनर, म्हणून या ठिकाणी जिवंत आहे तोपर्यंत कर्म चांगलं केलं पाहिजे. वैराग्य निरंतर असे जाशी, म्हणून संसारात राहून सुद्धा माणसानं एकवर त्या विषयातून बाहेर निघालो की पुन्हा वैराग्य धारण केलं पाहिजे, संन्यासासारखं वागलं पाहिजे. शिवविष्णूंची भक्ती करीती ते या लोकाशी न पावती. शिव आणि विष्णूची भक्ती करणारे म्हणजे कृष्णाची रामाची यांचे अवतार आहेत, ते ह्यांची भक्ती करणारे त्या लोकात जात नाहीत, ना यमलोकी जात ना चित्रगुप्त लोकी जात. ऐशी प्रेत बहुतारिती प्रलापिता ताडती यमदूत, आणि असं यम बोलतात आणि त्या माणसाला मारत राहतात, त्या प्रेत आत्म्याला मारत राहतात, पण तिथं मृत्यू नाही, तिथं नुसतं
तांडव सुरू असतं आणि माणसाला नुसता त्रास होत राहतो. तिथं कोणी सोडविणारा नाही प्रभूशिवाय. ना कोणी नातला घेत, ना कोणी येत नाही. मग म्हणती शंकर विष्णूंची भक्ती केली नाही साची. आणि ते म्हणतात, अरे मानवाच्या जरी जन्माला गेलास पण मूर्खात्वा, ना शिवाची भक्ती केली ना विष्णूंची भक्ती केली. काय केलंस तू जाऊन? नुसतं खाल्लंस आणि झोपलास आणि आलास या ठिकाणी संसार करून. धरोनी भार्या पुत्रांची, काय भार्या पुत्र म्हणजे बायको आणि मुलं, बांधवांची पेशिली कुटुंबे. बायका पोरं सांभाळत, पाहुणे रावळे सांभाळले, सगळंच केलं. पण तू स्वतःसाठी काय केलंस किंवा देवासाठी काय केलंस रे बाळा? ऐशा उपाधीने दान नाही केले तू पापियाण, त्याचे फळ हे दारुण भोगीशी अनुदेत तू प्रेता. अरे म्हणले आत्मारूपी प्रेता, स्वतःसाठी दान धर्म केलाच नाहीस, ना भक्ती केलीस, ना तीर्थयात्रा केल्यास, ना दान धर्म केलास. आणि सांभाळस ते कोणाला सांभाळलास? स्वतःच्या संसारातल्या माणसाला आणि इतर लोकांना सांभाळलास. त्यामुळे काय पुण्य होत असतं का? नाही. ते तुझं कर्तव्य तू केलंस, परंतु भगवंतासाठी काय केलंस? इथे स्वर्गात येण्यासाठी काय केलंस? काहीच केलं नाहीस. म्हणून ह्या नरकाच्या नद्या पाठोपाठ तुला बघायला मिळतात आणि त्रास भोगायला मिळतोय. आयशा उपाधीने दान नाही केले तू पापियान, त्याचे फळ हे दारुण भोगेशी अनुदेत तू प्रेता. 24 घंटे एक क्षण सुद्धा शांत तुला बसू देत नाही. तिथं यम लोक मारतच आहेत, त्रास देतच आहेत. ह्या नदीतनं त्या नदीत, त्या नदीतनं त्या नदीत. अति नरक नद्या, भरपूर नद्या नरक नद्या आहेत, त्याची गणती करता येत नाही. अशा घाण नदीमध्ये त्या माणसाला डुबवलं जातं. ऐसे बोलून यमदूत पूर्ण संवत्सरी धर्मराजपुरी यंत संयमिनी प्रति नीती प्रेत. आणि अशा महाराज झोडपात यमधर्मापुढून नेऊन त्याला उभं केलं जातं. यमाचे दूत ऐशा यममार्गीच्या यातना, पंचमाध्याये कथिल्या जाना. आणि ह्या दुःखी कथा माणसांच्या आत्म्याच्या तुम्हाला या अध्यायामध्ये पूर्ण सांगितल्या अर्थासह. करोनी शिवविष्णू भजन चुकवा यातना यमलोकीच्या. म्हणून नुसता माझा संसार, माझी लेकरं बाळ, माझी नातं गोत, माझ्या अमके माझे तमके असं म्हणत बसू नका. आपल्या स्वतःला मृत्यू पावल्यानंतर त्रास होणार नाही अशी काहीतरी पुण्य करा. जोपर्यंत तुमच्या हातापायात बळ आहे तोपर्यंत तुम्हाला ते करता येते. एक बार बळ संपलं, जाग्यावर बसल्यावर तर तुम्ही मेला आणि जिवंत काहीच प्रश्न निर्माण होत नाही. तुम्हाला जिवंत असून बी मेल्याची किंमत असते आणि मेल्यावर तर महामेल्याची किंमत असते. म्हणून तुम्ही आहे व्यवस्थित तोपर्यंत आपल्या स्वतःसाठी दान धर्म करा, आपल्या स्वतःसाठी तीर्थयात्रा करा आणि कसं व्हा, एकदम पुण्यशील व्हा आणि मग या देहाला सोडा. हा देह आहे फिरण्यासाठी, तीर्थयात्रा करण्यासाठी, उपवास तापास करण्यासाठी, भजन कीर्तन ऐकण्यासाठी, ते करण्यासाठी, पोथी पूर्ण वाचण्यासाठी, जगाला सुधरवण्यासाठी हा जन्म आहे. हा जन्म पुरतं घरापुरता मर्यादित नाही. आणि तुम्ही घरापुरतं जर मर्यादित राहिला तर लाखो नरकाच्या नद्या भोगत राहा लाखो वर्ष. करोनी शिव विष्णू भजना चुकवा यातना यमलोकीच्या. या लोकी करिताळस. जन्माला मानवाच्या नंतर जर तुम्ही आळशी बनला, आळशी राहिला एखाद्या ढोरासारखं, तर तुम्ही ढोरासारखंच राहणार. आणि शेवटी मेल्यानंतर त्या ठिकाणी लाखो वर्ष, 10 लाख वर्ष नुसत्या यातना भोगाव्या लागतात माणसाला. तुम्ही आम्ही त्यातनं सुटणार नाही यासाठी तुम्ही आम्ही भक्तिमार्ग स्वीकारला पाहिजे. रामकृष्ण हरे गोविंद गोपाल म्हटलं पाहिजे, शिवहर हर महादेव म्हटलं पाहिजे, तर त्या ठिकाणी 100% सुटका होईल. गायत्री मंत्र म्हटलं तरी भरपूर होईल. या लोकी करिताळस दुःख होय यमलोकास.
त्या लोकांना सुद्धा दुःख होतं की आपला मारत असताना, पण काय करतील, ते यमाचे नोकर असतात. असं आहे. म्हणून नित्य कर्मास सज्ञान मानुषे करीत जावे. प्रत्येकानं सज्ञान बनलं पाहिजे, ज्ञानी बनलं पाहिजे, चतुर बनलं पाहिजे. जग कसं आहे ते कळलं पाहिजे, कोणाचे संगत केले पाहिजे हे कळलं पाहिजे. हो, प्रत्येक गोष्ट करताना तेवढ्यापुरती बरं वाटतं, पण नंतर त्याचा खेळ किती करोडो वर्ष भोगावा लागतो, नरक यातना सहन कराव्या लागतात. मग दोस्त मंडळी, भाऊ बहीण, बायको पोरं कोणी आपल्याबरोबर नसतं, एकट्यालाच फटके खावे लागतात. आणि आपल्याला पाठीमागची भरपूर जन्मातली आठवण बी होते, पण काय उपयोग, रडण्याशिवाय पर्याय नसतो. ऐशे निरूपण गरुडा प्रती, अशा गोष्टी गरुड देवाला स्वयं नारायण सांगतात. स्वमुखे करी लक्ष्मीपती, स्वयं लक्ष्मीपती नारायण हे सर्व सांगत आहेत. सूत सांगे नैमिषारण्या प्रती, शौनकादी ऐकती माधव म्हणे. इति श्री गरुड पुराणे प्रेत कल्पे गरुड नारायण संवादे. प्रेत यमपुरा प्रवेशी नाम पंचमाध्याय घोडा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय. गुरुदेव.